Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी साक्षी बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे राजगुरुनगर शाखा, स्वर्गवासी आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान व मानस मैत्री फाउंडेशन चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण येथील गुडलक हॉटेलच्या सभागृहात श्रावणसाज काव्य मैफिल व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मानदेश कवी डॉक्टर लक्ष्मण हिंबाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात राज्यभरातून आलेल्या सुमारे 100 कवींना आपल्या कविता सादर केल्या. प्रत्येक कवीला प्रमाणपत्र व वृक्षरोपटे भेट म्हणून देण्यात आले. प्रसिद्ध कवी देवा जिंदाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे अध्यक्षस्थानी व स्वर्गवासी सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीनजी गोरे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. नगरसेवक महेश शेवकरी, गीतकार हरिदास कड, कवी संमेलनाध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण हिंबाडे, लोककवी सीताराम नरके यावेळी उपस्थित होते. साहित्य परिषदेचे अध्यक्ष संतोष गाडवे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बी.के. कदम, बबन धुमाळ, दावलटेकर, सुभाष साळुंके व मिलिंद देशमुख यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. माननीय बाबाजी शिंदे, नारायण करपे व जगदीप वंशिवे यांनी सूत्रसंचालन, तो सौभाग्यवती प्रमिला गोरे यांनी आभार मानले. माननीय मनोहर शेवकरी, नारायण करपे, बाबाजी शिंदे, मधुकर गिलबिले, सौभाग्यवती शुभांगी झरेकर, मनोहर मोहरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली. धन्यवाद. सन्मान करणं ही आपली संस्कृती, त्या संस्कृतीप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय देवा झिंजार सर. खऱ्या अर्थानं अवघ्या 13 महिन्यात ज्या कादंबरीच्या 19 आवृत्ती संपन्न झाल्या, खऱ्या अर्थानं हा एक इतिहास आहे आणि हा इतिहास ज्यांच्या कर्तृत्वाने घडला ते सन्माननीय देवा झिंजार गारखेटी पारनेर तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेले, ज्यांच्या या कादंबरीला 34 पेक्षा अधिक राज्य स्तरावरचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. ती कादंबरी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी, ती म्हणजे एक भाकर तीन चुली. गीतकार, लेखक, कवी, उत्कृष्ट रचनाकार म्हणून ज्यांचा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एक लौकिक संपन्न होत आहे, ते सन्माननीय देवा झिंजार यांचा मान्यवरांच्या शुभास्ते सन्मान होतोय. हा सन्मान देण्यासाठी सन्माननीय मनोहर बापू शेवकरी बापूंना विनंती करेल की आपण देवा झिंजार सरांना सन्मानित करण्यासाठी पुढे यावं. सन्माननीय देवा झिंजार सर ज्यांची सगळं उलथवून टाकलं पाहिजे की 2021 साली संपन्न झालेला प्रकाशित झालेला काव्यसंग्रह आणि 2024 साली म्हणजे मागच्याच वर्षी एक ललित कथा संग्रह त्यांचा प्रसिद्ध झाला आहे, मेंदूची मशागत. कितीही सांगितलं निश्चितपणे कमी. असं हे एक अलौकिक कर्तृत्व असणारं व्यक्तिमत्व, जे स्वतः इलेक्ट्रिक इंजिनियर असून एमपी झाले असून एका कंपनीमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहे. सन्माननीय देवा झिंजार सरांचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्या वाजवून आपण देवा झिंजार सरांचं या ठिकाणी स्वागत करूया. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे सर. साहेबरावजी ढमढेरे महाविद्यालय तळेगाव ढमढेरे या ठिकाणी प्राध्यापक, उपप्राचार्य आणि प्राचार्य अशी अतिशय भव्य दिव्य जबाबदारी त्यांनी स्वीकारली. ते मराठी अभ्यास मंडळाचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर संदीप सांगळे सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हा सन्मान करण्यासाठी साहित्य परिषद आणि शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष नारायण करपे सरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते डॉक्टर संदीप सांगळे सरांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. मसाप शाखा कर्जतचे संस्थापक अध्यक्ष राहिलेले प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे सर यांनी अनेक पुस्तके संपादित केलेली आहेत. त्यांच्या कविता, कथा आणि लेखन अतिशय विपुल प्रमाणामध्ये आजही उपलब्ध असून विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरत आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथी असलेले सन्माननीय नितीन शेठ गोरे, हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सन्माननीय सदस्य आहेत, नितीन शेठ गोरे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. हा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर संदीप सांगळे सर यांच्या शुभ हस्ते होते. सांगळे सरांना विनंती करेल की आपण सन्माननीय नितीन शेठ गोरे यांना सन्मानित करावं. स्वर्गीय आमदार प्रतिष्ठान सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून
तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक आणि लोकहितोपयोगी कार्य नितीनभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनातून आणि संकल्पनेतून तालुकाभर सुरू आहे. त्यांच्या या अतिशय अनमोल अशा योगदानाबद्दल आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर साबळे सरांच्या शुभारंभाने नितीन गोरे यांचा सन्मान होतो. त्यानंतर चाकण शहराचे शहर प्रमुख सन्माननीय नगरसेवक चाकण नगर परिषद सन्माननीय महेशजी शेवकरी सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय देवा जिंदाळ सर यांच्या शुभ हस्ते शेवकरी दादांचा सन्मान होतोय. चाकण शहरामध्ये संघटनात्मक कार्य करण्यासाठी त्यांचं अतिशय अनुभवाचं योगदान आहे ते सन्माननीय महेशजी शेवकरी दादा यांचाही सन्मान डॉक्टर सन्माननीय देवा जिंदाळ सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. गोरगरीब बांधवांसाठी विविध प्रकारच्या योजना शेवकरी दादांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतर खास सोलापूरहून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले मंगळवेढ्यावरून उपस्थित झालेले सन्माननीय डॉक्टर लक्ष्मणजी हेमाडे संमेलनाध्यक्ष यांचा सन्मान महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगरचे शाखाध्यक्ष सन्माननीय संतोषजी गाढवे सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. पांडवा खात्याचा प्रसिद्ध असलेला प्रकाशित झालेला काव्यसंग्रह आणि पाऊलवाट सध्या प्रकाशनाच्या मार्गावर आहे ते सन्माननीय डॉक्टर लक्ष्मण हेमाडे संमेलनाध्यक्ष यांचा सन्मान संतोष गाढवे सर महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगरचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. प्रसिद्ध गीतकार अनेक ठिकाणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असलेले संमेलनाध्यक्ष म्हणून आणि राष्ट्रपती पारितोषिक विजेते एक पोलीस अधिकारी सन्माननीय लोककवी सीतारामजी नरके सर यांचा सन्मान सन्माननीय विशालजी नाईकवडी नगरसेवक यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. नाईकवडी सरांना मी विनंती करेन की आपण नरके साहेबांना या ठिकाणी सन्मान त्या ठिकाणी सन्मानित करावं. पोलीस दलामध्ये कार्य करत असताना देखील एक उत्कृष्ट गीतकार कवी म्हणून नरके सरांचं अतिशय विशेष असं योगदान या ठिकाणी लाभत आहे. यानंतर सन्माननीय शांभाऊ राक्षे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय साहित्यिक मधुकरजी गिरगिरे सर यांच्या शुभ हस्ते शांभाऊ राक्षे सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. युवा उद्योजक शांभाऊ राक्षे यांचा सन्मान युवा उद्योजक असलेले राक्षसांचा सन्मान गिरगिरे सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. त्यानंतर युवा सेना चाकण शहराचे प्रमुख सन्माननीय अभिजितजी जाधव सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. प्रसिद्ध लेखक, गीतकार, नाटककार, कवी मनोहर मोहरे सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. मोहरे सरांना विनंती सन्माननीय प्रमिलाताई विकास शेठ कोरे आणि ती सध्या कार्याध्यक्ष असणाऱ्या चाकण शहरामध्ये ज्यांचं अतिशय उत्तम योगदान आहे त्या प्रमिलाताई गोरे आयोजक म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. व्यासपीठावरील सन्माननीय देवा जिंदाळ सरांना मी विनंती करेन की आपण गोरे ताईंना या ठिकाणी सन्मानित करावं. कार्यक्रमाचे संयोजक म्हणून गोरेताईंचं अतिशय महत्त्वपूर्ण योगदान आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे. आयोजक म्हणून प्रमिलाताई गोरे यांचा सन्मान या ठिकाणी देवा जिंदाळ सरांच्या शुभ हस्ते होतोय. त्यानंतर मानस मैत्री या संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमासाठी विशेष योगदान दिलेले मनोहर बापू शेवकरी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. डॉक्टर सागळे सरांना विनंती करेन की आपण बापू यांना सन्मान करण्यासाठी पुढे यावं. आदरणीय मनोहर बापूंना विनंती आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं. आणि खऱ्या अर्थाने हे शिवधनुष्य ज्यांच्या खात्यावर समर्थपणे पेरलं गेलं या तीनही संस्था आणि या तीनही संस्थांचे हे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी सन्मान होतोय. महाराष्ट्र साहित्य परिषद चाकणचे सन्माननीय अध्यक्ष संतोष गाढवे सर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. संतोष गाढवे सर यांना सन्मानित करण्यासाठी सन्माननीय लोककवी सीतारामजी नरके सरांना विनंती करतो. खेड शाखेचे अध्यक्ष संतोष गाढवे सर यांना या ठिकाणी आपण आयोजक म्हणून सन्मानित करावं. या कार्यक्रमासाठी त्यांचं विशेष असं योगदान लाभलेलं आहे ते सन्माननीय विशाल नाईकवडी सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय विशाल बारवकर आणि सन्माननीय नामदेव गायकवाड सर या दोन मान्यवरांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विशाल नाईकवडी सरांना सन्मानित करण्यासाठी आपण पुढे यावं. सन्माननीय विशाल बारवकर सर आणि सन्माननीय नामदेव गायकवाड सर. सन्माननीय
यशवंत गायकवाड सर जे पत्रकार म्हणून आहेत आणि आजच्या या कार्यक्रमाचं त्यांनी व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सन्माननीय यशवंत गायकवाड सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. विजयकुमार तांबे सर आणि महेंद्र गाडे सर या दोन मान्यवरांना विनंती आहे की आपण यशवंत गायकवाड सरांना सन्मानित करण्यासाठी पुढे यावं. सन्माननीय महेंद्र गाडे सर आणि विजयकुमार तांबे सर. उपस्थित सर्व साहित्यिक बंधू भगिनींचं महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर मानस साहित्य प्रतिष्ठान स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना हार्दिक हार्दिक धन्यवाद. आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगरचे अध्यक्ष सन्माननीय संतोष गाडगे सरांना मी विनंती करतो की आपण प्रास्ताविक करण्यासाठी पुढे या. नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर शाखा स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठान आणि मानस मैत्री चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतोय. खरं म्हणजे बऱ्याच दिवसापासून एका आयोजक म्हणून माझ्या डोक्यामध्ये होतं की चाकण ही औद्योगिक नगरी आहे, पण त्यामध्ये साहित्याचं जे वातावरण आहे ते थोडंसं मला म्हणजे त्याची कमतरता जाणवत होती. म्हणजे साहित्य परिषद राजगुरुनगरला अनेक उपक्रम राबवत असते, परंतु चाकण सारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये अनेक भागातले लोक महाराष्ट्रात येऊन राहत आहेत आणि चांगली लिहिणारी पण लोक आहेत, पण साहित्याचं वातावरण म्हणावं असं त्या ठिकाणी जाणवत नव्हतं. आणि म्हणून मला एक कल्पना होती की चाकणमध्ये एक मोठा कार्यक्रम आपल्या या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि ती कल्पना मी आमचे मनोहरबाबू शिवकर्णी या ठिकाणी बोलून दाखवली आणि त्यांनी इतकं चांगलं या ठिकाणी मला सहकार्य केलं की त्याचं काय म्हणतो आपण त्याचंच एक चांगलं फळ म्हणून इतका सुंदर आणि देखणा कार्यक्रम या ठिकाणी आज होतोय. खरं म्हणजे त्यांना मी प्रथमतः धन्यवाद देतो. साहित्य परिषद गेल्या 10 वर्षांपासून या तालुक्यामध्ये अनेक प्रकारचं या ठिकाणी काम चांगलं करत आहे. जवळजवळ वर्षातून 3 ते 4 कार्यक्रम साहित्य परिषदेचे या ठिकाणी तालुक्यामध्ये होतात. नामदेव ढसाळांचं मोठं संमेलन आम्ही दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त घेत असतो. म्हणजे या तालुक्याला पहिला पद्मश्री नामदेव ढसाळांच्या रूपानं या ठिकाणी कळलं. हे आमच्या तालुक्याचे खरं म्हणजे वैभव आहे. तेच आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक चांगल्या साहित्यिकांना या ठिकाणी आम्ही सन्मानित करत असतो, त्यांच्या पुस्तकांना पुरस्कार देत असतो. देवा झिंजाळांच्या सगळं उतरून टाकलं पाहिजे. आम्ही काव्यसंघात नामदेव ढसाळ पुरस्कार त्या ठिकाणी दिला होता, ती एक आठवण आहे. आणि अशा प्रकारे आम्ही या ठिकाणी कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. सुरेश भाऊच्या बाबतीत एक आठवण मला या ठिकाणी सांगायची. खरं म्हणजे सुरेश भाऊ गोरे हे जरी राजकारणी असले तरी साहित्याचा खूप चांगला त्यांचा जो परिचय होता तो होता. ते चांगले रसिक होते. माझी आठवण अशी आहे की 2014 मध्ये माझ्या शिवाय नावाचा एक काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि भाऊंना ते कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांना मेसेज केला की असा असा कवी तालुक्यात आहे आणि त्यांचा एक संग्रह प्रकाशित झालेला आहे. तर भाऊंनी मला एक पत्र पाठवलं अभिनंदनाचं की अशा या संग्रहाबद्दल तुमचं अभिनंदन म्हणून ते पत्र आहे. नितीन शेठ ते पत्र मी अजून जपून ठेवलेले. म्हणजे एक रसिकता काय असते बाबा, ही रसिकता भाऊंच्या ठिकाणी होते. आणि भाऊंबद्दल मी भाऊंची माझी चर्चा अशी झाली होती की सुरेश भाऊंना मी सांगितलं होतं की भाऊ आपल्याला चाकणमध्ये एक साहित्यिक कार्यक्रम घ्यायचा आहे. ते असताना म्हणजे एक योगायोग ते बा मी त्यांना बोललो की भाऊ आपल्याला साहित्यिक कवी संमेलन एक संमेलन या ठिकाणी चाकणमध्ये घ्यायचंय. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की 2020 मध्ये कोरोनाच्या याच्यामध्ये भाऊ आपल्यामध्ये निघून गेले. पण नियतीची जी इच्छा आहे ती काय कशा प्रकारे पूर्ण होते बघा. मी या संबंधी मनोहरबाबूंना त्या ठिकाणी भेटलो आणि मग ते बोलले की आपण स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान माध्यम आणि साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम करूया. आणि ती इच्छा आज त्या निमित्तानं पूर्ण होते की सुरेश भाऊ प्रतिष्ठान साहित्य परिषद त्यांचं सुद्धा स्वप्न या ठिकाणी पूर्ण होते की त्यांना सुद्धा एक संमेलन चाकणमध्ये घ्यायचं होतं.
आणि त्यांचे बंधू नितीन शेठ या ठिकाणी आहेत. म्हणजे नियतीने हा योग जोडून आणला आणि तो आज कार्यक्रम या ठिकाणी होतोय. खरं पाहिजे मित्रांनो, साहित्यिक कवी हा फार मोठा माणूस असतो मित्रांनो. कवी साहित्यिक विचारवंत हा एकच असा माणूस असतो जो जिवंतपणी स्वर्गाला स्पर्श करून येतो. साहित्यिक असा माणूस असतो की स्वर्गाला स्पर्श करून आलेला माणूस असतो आणि साहित्यिक हा ईश्वराच्या मर्जीतला असतो. आणि म्हणून साहित्यिक हा फार मोठा माणूस आहे. आणि ही सगळी जी इथं जमलेली मंडळी आहे ती खरं म्हणजे तुकारामांचा आणि ज्ञानेश्वरांचा वारसा चालवणारी ही सगळी मंडळी आहे. आणि हे पुण्य मला एकट्याला नाही मिळणार सर, हे नितीन शेठ तुम्हाला सुद्धा पुण्य मिळते की या सगळ्या लोकांना तुम्ही एकत्र केले. त्या तुकारामांच्या ज्ञानेश्वरांच्या वारसदारांना या ठिकाणी तुम्ही सन्मानित करता, ही मोठी गोष्ट आहे, ही पुण्याची गोष्ट आहे. मला कधी कधी वाटत मी नेहमी सांगत असतो की आता लोकांनी सगळ्यांना सत्ता देऊन पाहिली, कवींचा सुद्धा एखादा पक्ष असला पाहिजे. कवींनी सुद्धा सत्तेत आले पाहिजे, कवींचं सुद्धा सरकार म्हणलं पाहिजे. मी एका ठिकाणी असं म्हणल्यावर एक गोष्ट मला म्हणते, अहो ठीक आहे कवीचं सरकार यायला काही हरकत नाही, पण ते कवीचं सरकार संसदेमध्ये सुद्धा कवी संमेलन चालू होईल. पण ते ठीक आहे, काय हरकत आहे, तिथला गोंधळ पाहण्यापेक्षा कमीत कमी लोक कवीच्या कविता तरी ऐकतात. तर असं सगळं आहे. आणि म्हणून हा जो सगळा सोहळा आहे हा कवीचा सोहळा आहे, साहित्यिकांचा सोहळा आहे. आणि म्हणून मला खूप आनंद वाटतो की मला खरं म्हणजे मी सगळं हे माझं एकट्याचे यश नाही, माझ्या बरोबर जी सगळी मंडळी मला साथ दिली. म्हणजे आमचे मनोहर बापू शेवकरी आहेत, त्याचबरोबर आमचे नारायणजी करके सर आहेत, मनोहर मोरे सर आहेत, त्याचबरोबर आमचे राजकुमारची टीम आहे, बाबाजी शिंदे सर, मधुकर किलविडे गुरुजी, त्याचबरोबर आमच्या झडेकर मॅडम आहेत, आले आहेत, आमच्या प्रभावक मॅडम आहेत. ही सगळ्या मंडळींनी मला सहकार्य केलं. आमचे नितीन शेठ आहेत, आमचे महेश शेवकरी आहेत. तर म्हणजे सर्वांचं योगदान या ठिकाणी आहे. ह्या सगळ्यांच्या योगदानामुळे हा इतका सुंदर आणि देखणा कार्यक्रम होतोय. आणि म्हणून मी त्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. असेच कार्यक्रम या ठिकाणी आपण भविष्यात घेत राहू. सर ज्यांनी साहित्यिकांना समजलं, जे साहित्यिकांना ज्यांनी समजून घेतलं, ती माणसं भविष्यात मोठी झालेली आहे. आणि हा वारसा तुम्हाला शिवरामांच्या रूपाने आहे. आणि म्हणून तुम्ही जे या ठिकाणी सगळं केलंय ते खूप कौतुकास्पद आहे. आमचा सर्वांचा या ठिकाणी यापुढेही तुमच्या प्रतिष्ठाला सहकार्य असेल असं बोलण्यासारखं खूप आहे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं, सर्व कवींचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. प्रास्ताविकाच्या माध्यमातून आपण कार्यक्रमाची रूपरेषा व्यक्त करत असतानाच या कार्यक्रमासाठी ज्यांचे हात खऱ्या अर्थानं मदतीसाठी पुढे लावले त्या सर्वांचा आपण कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त केलं. आपणास पुन्हा एकदा अंतःकरणपूर्वक धन्यवाद. आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे ते प्रसिद्ध गीतकार, खऱ्या अर्थानं आपल्या जवळ असून सुद्धा अनेकांना त्याची माहिती नाही. खऱ्या अर्थानं ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट. आणि तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकलेलं प्रत्येकाच्या काळजाला हात घातलेलं गीत ते म्हणजे पप्पी दे पारला या गीताचे गीतकार. आणि यासारख्या हजारो गीतांचं ज्यांनी लेखन केलं, शेकडो चित्रपटांसाठी ज्यांनी गीतं लिहिली, ते या चाकण नगरीचं भूषण या सन्माननीय हरिदासजी कड सर यांच्या ठिकाणी सकाळ दैनिकाचे पत्रकार, त्यांच्या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय देवा जिंदाळ सर आणि डॉक्टर संदीप सांगळे सर दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण गीतकार, पत्रकार हरिदासजी कड यांना सन्मानित करावं. जोरदार टाळ्या वाजवून आपण गीतकार कड सरांचे स्वागत करूया. सन्मान्य कड सरांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. आणि याच कार्यक्रमाच्या निमित्तानं शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग कर्तृत्व करत असतानाच साहित्याशी ज्यांची नाळ जोडली त्या आमच्या भगिनी सन्माननीय प्रगती नारायण बनकर, शिष्यवृत्तीमध्ये इयत्ता 5वीचा विद्यार्थी जिल्ह्यात नव्हे तर सर राज्यात पहिला, ज्यांच्या कर्तृत्वाने सन्मानाच्या प्रगती बनकर यांचा स्वतःचा स्वलिखित काव्यसंग्रह कुणब्याचा पांडुरंग. शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना या मातीशी ज्यांनी नाळ जोडली
त्या मातीवर लिहिलेल्या या कविता सन्माननीय प्रगती बनकर मॅडम यांचा आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये समर्पण होतोय. मी या पुस्तकासाठी ज्यांचं अनुभवाचं योगदान लाभले ते मनोहर मोरे सर यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यावं. सन्माननीय नारायण बनकर सर, मधुकर गिलवेले सर, नामदेव गायकवाड सर, महेंद्र गाळे सर यांनाही विनंती आहे आपण प्रकाशनासाठी कृपया व्यासपीठावर यावं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या आपल्या या भगिनी त्यांचे सन्माननीय यजमान बनकर सर यांनाही विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यावं. कुणब्याचा पांडुरंग हे शेतकऱ्याच्या मातीशी, शेतकऱ्याच्या कुटुंबाशी जोडलेलं अतिशय सुंदर असा हा काव्यसंग्रह या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय देवाजी झिंजार सर, सन्माननीय डॉक्टर संदीप सांगळे सर, नितीन शेठ गोरे, महेंद्रदा शेवकरी, डॉक्टर लक्ष्मणजी हेबाळे, हरिदासजी कड, लोककवी सीतारामजी नरके, संतोष भाऊ गाडवे, विशालजी नायकवडी, श्यामभाऊ राक्षे, अभिजित जाधव, प्रमिलाताई गोरे, मनोहर बापू शेवकारी सर्व मान्यवरांच्या उपस्थित या ठिकाणी प्रकाशित होत आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान देत असतानाच साहित्याशी सुद्धा नाळ जोडलेल्या कवयित्री, उत्कृष्ट लेखिका आणि मी आवर्जून सांगेन की जिल्हा परिषदेच्या वतीनं शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यावेळेला पुस्तक समीक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना पुस्तक समीक्षणामध्ये सुद्धा जिल्ह्यामध्ये ज्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण क्रमांक पटकावला त्या प्रगती बनकर मॅडम त्यांचा या ठिकाणी सन्मान भाऊंच्या प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षण रत्न पुरस्कार त्यांना देण्यात आला होता. प्रमिलाताई गोरे यांना विनंती की आपण प्रगती बनकर मॅडमचा सन्मान करण्यासाठी पुढे यावं. सर्वसोबत सन्माननीय बनकर सरांना विनंती आपण पुढे यावं. नारायण बनकर सर अतिशय उत्कृष्ट अध्यापनाचं कार्य करत असतानाच शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान देता साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा उत्कृष्ट काम करणाऱ्या सन्माननीय प्रगती बनकर मॅडम आणि नारायण बनकर सर यांच्या ठिकाणी प्रमिलाताई गोरे आणि सच्या कार्याध्यक्षा यांच्या शुभास्ते या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर पुरस्कार वितरणाचा मुख्य सोहळा संपन्न होत आहे. याचं निवेदन अर्थात सन्माननीय तालुकाध्यक्ष नारायण करपे सर आणि प्रमिलाताई गोरे यांना विनंती करतो आपण कृपया पुढे यावं आणि सन्मान सोहळ्याला सुरुवात करू. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर तसेच स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान मानस मैत्री फाउंडेशन आयोजित आज या ठिकाणी सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थित सन्मान सोहळा संपन्न होत असताना सर्वात प्रथम जो पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे त्या सर्व लेखकांचा परिचय मी या ठिकाणी करून देत आहे. सर्वात प्रथम स्वामी विवेकानंद स्मृती उत्तम वक्ता पुरस्कार ज्यांना देण्यात येत आहेत ते माननीय श्री प्राध्यापक सुभाष साळुंके सर, मूळचे चांडोली, राहणार राजगुरुनगर तालुका खेड या ठिकाणचे. व्याख्याते, लेखक, कवी, उत्तम वक्ता अशी त्यांची ओळख. वर्तमानपत्रे, दिवाळी अंक यातून त्यांनी सातत्याने त्यांचं लेखन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये यशाची चावी, सर्वांग व्यायाम, बोधकथा, उत्तम वक्ता होण्याचा मंत्र अशा अनेक साहित्यांवर त्यांनी लेखन केले. अशा महान प्रतिभावंत लेखक व कवी यांचा सन्मान आज या ठिकाणी होत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद राजगुरुनगर आणि स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे प्रतिष्ठान मानस मैत्री फाउंडेशन चाकण आयोजित श्रावण साज कायम मैफिल या निमित्ताने पुरस्कार वितरण होत आहे. जो पुरस्कार या ठिकाणी वितरित होतोय मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रथम पुरस्कार देण्यासाठी उपस्थित राहावं. स्वामी विवेकानंद स्मृती उत्तम वक्ता पुरस्कार माननीय प्राध्यापक सुभाष साळुंके राजगुरुनगर आपल्याला विनंती करतो. आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय.
सन्मान चिन्ह, शॉल आणि पुस्तक आणि वृक्ष देऊन या ठिकाणी आपला सन्मान केला जातोय। माननीय प्राध्यापक सुभाष साळुंखे सर यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जातोय। सन्माननीय नितीन भाऊ गोरे आणि सर्व कविवर्य यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते दिला जातोय। जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्व मान्यवरांना विनंती करतो आणि सर्व कवी रसिकांना विनंती करतो की आपण माननीय प्राध्यापक सुभाष साळुंखे सरांचा सन्मान करूया। यानंतर पुढील सन्मानासाठी माननीय प्रमिलाताई गोरे यांना विनंती करतो की आपण मान्यवर परिचय करावा। दुसरा पुरस्कार या ठिकाणी ज्यांना प्रदान करण्यात येत आहे असे साहित्य गौरव पुरस्कार ज्यांना देण्यात येत आहेत ते मान्य श्री बबन कोटिबा कदम, राहणार बेताळे, तालुका खेड। गेली 35 वर्ष लेखन ज्यांनी केलं, साहित्य क्षेत्रात त्यांचं असं लक्षणीय काम आहे। लोकनाट्य, कथा, कादंबरी, चित्रपट, पटकथा, संवाद लेखन अशा मराठी साहित्य विश्वात त्यांची मोलाचं असं त्यांचं योगदान आहे। त्यांचे आघात हे नाटक विशेष गाजले। लोकनाट्य लेखन करून ग्रामीण भागात जनजागर केले। उच्च न्यायालय मुंबई येथे जनहित याचिका दाखल करून प्रकल्प बाधितांना न्याय मिळवून देण्याचे काम सर्वात महत्त्वपूर्ण त्यांचं मानलं गेलं। तसेच राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार याच कामाचा आपण आदर घेत त्यांना देत आहोत। या ठिकाणी पुढील सन्मान, पुढील पुरस्कार या ठिकाणी घेण्यासाठी आपल्याला विनंती करतोय। साहित्य गौरव पुरस्कार माननीय बबन कोटिबा कदम, वेताळे, तालुका खेड। आपला सन्मान सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभ हस्ते होतोय। सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण साहित्य गौरव पुरस्कार माननीय बबन कोटिबा कदम यांना द्यावा। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होतोय। माननीय महेश दादा शौकरी, माननीय नितीन भाऊ गोरे, माननीय विशाल भाऊ नायकोडी, माननीय श्यामभाऊ राक्षे आणि सर्व व्यासपीठावरील दिग्गज कवी यांना विनंती करतो की आपण हा सन्मान द्यावा। पुढील पुरस्कार परिचयासाठी माननीय प्रमिलाताई गोरे यांना विनंती करतो की आपण पुढील परिचय द्यावा। आजचा साहित्य सेवा पुरस्कार मान्य श्री दावल दामोदर टिळेकर, MA-BEd शिक्षक, 37 वर्ष ज्यांनी माध्यमिक शाळेत ज्ञानदानाचे काम केले। 2000 मध्ये निवृत्ती झाल्यानंतर सामान्य क्षेत्रात विविध गाव पातळीवर त्यांनी काम केलं। शिक्षक मंडळावर विविध विषयांवर त्यांनी लेखन केलं। लेखनाची आवड, दैनिक सकाळमध्ये त्यांचे मुक्तपीठ व गुदगुल्या या सदरांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत। त्यांची प्रसिद्ध झालेली अनेक पुस्तकं यामध्ये आहेत। विशेष करून माझं गाव माझी माणसं, गावाकडच्या कथा आणि कविता, मराठी लेखक व कवी अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली। अशा आदर्श शिक्षकाचा या ठिकाणी साहित्य सेवा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे। कर्वे सर या ठिकाणी साहित्य सेवेतील पुरस्कार दिला जातोय। माननीय दावल दामोदर टिकेकर जुन्नर, आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय। सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण सन्मान देण्यासाठी यायचंय। माननीय नितीन भाऊ गोरे, नगरसेवक विशाल भाऊ नायकोडी, सन्माननीय श्यामभाऊ राक्षे या सर्व मान्यवरांना विनंती करतो की मग आपण सन्मान देण्यासाठी यायचंय। साहित्य सेवेतील सर्वोत्कृष्ट पुरस्कार माननीय दावल दामोदर टिकेकर, आपला सन्मान या ठिकाणी केला जातोय। पुढील पुरस्कार परिचय देण्यासाठी माननीय प्रमिलाताई गोरे यांना विनंती करतो। आजचा पुढील पुरस्कार गझल काव्य पुरस्कार मान्य श्री कविवर्य बबन धुमाळ यांना प्रदान करण्यात येत आहे। वाघोली या ठिकाणी ते आता राहत असून आतापर्यंत त्यांनी 20 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके हे बंद वेदनेचे, गझल संग्रह, नवा मोहर मिळतो, तसेच अर्बड, भीमाकाठचा कविता संग्रह त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेला आहे। तसेच अनेक दैनिक व दिवाळी
या ठिकाणी प्रकाशित झालेले आहेत. या ठिकाणी गझल काव्य पुरस्कार दिला जातोय. माननीय बबनराव धुमाळ हडप सर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो व्यासपीठावर. माननीय नितीन भाऊ गोरे आणि सर्व दिग्गज कवींना विनंती करतो की आपण माननीय बबन धुमाळ यांचा सन्मान करायचा आहे. गझल काव्य पुरस्कार मान्यवरांच्या शुभार्थी या ठिकाणी दिला जातोय. प्रसिद्ध गीतकार हरिदासजी खड, सन्माननीय विशालजी नाईकवाडी, माननीय महेशदादा शेवकरी आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे राजगुरुनगरचे अध्यक्ष माननीय संतोषजी गाडवे आपल्याला विनंती करतो आपण सन्मान द्यावा. पुढील सन्मान परिचय करण्यासाठी माननीय प्रमिलाताई गोरे. पुढील पुरस्कार डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती प्रबोधन पुरस्कार माननीय श्री मिलिंद देशमुख यांना या ठिकाणी प्रदान करण्यात येतो. ITI मेकॅनिकल जनरल इलेक्ट्रॉनिक्स 2008 मध्ये बजाज कंपनीतून सेवानिवृत्त घेऊन अनिशचे पूर्ण वेळ काम करत आहेत. डॉक्टर दाभोळकरांबरोबर अनिशच्या स्थापनेच्या आधीपासून सक्रिय सहभाग, अनिशच्या विचारांचा प्रचार तसेच प्रसारासाठी त्यांनी निगडी प्राधिकरण या परिसरातून 1993 साली डोक्यावर अर्धा लिटर दुधाची बाटली ठेवून हात न लावता सलग 104.2 किलोमीटर चालून गिनीज बुक मध्ये त्यांची नोंद झालेली आहे व ते लोणावळा प्रवास केला. त्यानंतर त्यांचे 2 वेळा विश्व विक्रम झालेले आहेत. अशाच त्यांचा या ठिकाणी आज पुरस्कार होत आहे. या ठिकाणी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती प्रबोधन पुरस्कार दिला जातोय. माननीय मिलिंद देशमुख सर यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर होतोय. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करतो की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.